नमस्कार मंडळी, आपल्या आज वरणे शाळा आहे सातारा जिल्ह्याच्या पुढं. त्या ठिकाणी आपल्याला बांबूवरचं परीक्षण द्यायचं आहे मुलांना. त्यासाठी आम्ही दोघंजण निघाले. बघूया, त्या सरांनी फोन केलेला की तुम्ही इकडे या म्हणून. तर आपण शाळा वगैरे काय माहिती नाही, ते लोकेशन पाठवली. त्या लोकेशनवरती आम्ही दोघंजण निघालो आता. तर चला मग बघूया कसं काय. दोघांनी कोट घातले, पाऊस भरपूर बाहेर, त्यामुळे दोघांनी कोट घातला. काय ते चला. उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. तर यांचं गाव जर पाहिलं तर सातारपासून वर परळी भागामध्ये वेणेपूरचे शेजारी आहे ना तुमचं गाव, नावले म्हणून ना. तर असं गाव आहे, एकदम छोटं गाव आहे आणि ते आपल्यासारखेच एक सामान्य शेतकरी म्हणून काम करतायत. काल मी त्यांना जेवढी फोन केला होता त्यावेळी ते शेतात काम करत होते. म्हणजे त्यांच्याकडे आता भात लागण्याचं काम चालू आहे. आणि मग आपण त्यांना एक 8-10 दिवसापूर्वी संपर्क केला होता. माझे एक मित्र आहेत वेणेपूरमध्ये प्राथमिक शिक्षक, आणि त्यांच्या माध्यमातून आमची चर्चा झाली होती की असं बाबा या गावचा मुलगा, वेणेपूर शेजारी असणाऱ्या एका छोट्या गावातला मुलगा चांगल्या प्रकारचा बांबू आर्टिस्ट आहे, अशी आमची चर्चा झाली होती. मग त्यांना मी म्हणलं की आपल्या इकडे बोलूया. आमचा असा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे आणि त्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे आपण कार्यशाळा घेतो. तर त्यांची एक कार्यशाळा त्या ठिकाणी आपण घेऊया. आणि मग आम्ही 8-10 दिवसापूर्वी त्यांची संपर्क केला होता आणि त्या माध्यमातून आपल्या पुढे ते येतात. ते तुम्हाला आता प्रत्यक्ष त्यांच्या कामातून त्यांची कला काय आहे, किंवा आपण सुद्धा छोट्या छोट्या वस्तू ज्या घरात असतात किंवा टाकाऊ वस्तू असतात त्याच्यापासून आपणही काय वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो, या प्रकारची कल्पना आपल्याला येईल. तसा तुम्ही प्रयोग कराल किंवा स्वतः तुम्ही तशा वस्तू तयार करायचा प्रयत्न केला. भले हे बांबूच्या काड्यांपासून तुम्ही वेगळं काहीतरी कराल, पण ती एक आवड निर्माण व्हावी या हेतून आपण त्यांना इथं बोलतो. म्हणजे एखादा मोठ्या शहरात राहिला माणूस किंवा एखाद्या मोठ्या घरात जन्मला म्हणूनच तो चांगला आर्टिस्ट होईल किंवा फार प्रसिद्धी मिळेल असेल, पण छोटे छोटे तुमच्यातले सुद्धा काही लोक अशा प्रकारचं काम करू शकतात. आणि त्या गोष्टीला प्रेरणा देण्यासाठीच आम्ही यांना इथं सुमित कामत दामलेंना बोलवले. ते इथं आलेत, त्यांचं आपण प्रथमतः स्वागत केलेलंच आहे. यानंतर प्रत्यक्ष आपण त्यांच्या कार्यशाळेचं मार्गदर्शन घेणार आहोत. धन्यवाद. त्यापासून आपण चौघे चपट्या बट्ट्या आणि आंघोळपट्ट्या म्हणजे वाळवले वाळल्यानंतर काम करायचं. ओल्या पण त्याला हाताळायचं, ते अशा पट्ट्या द्यायचं, चौकोनी चपटे आणि गोल 3 पट्ट्या, आणि आधीच वाळवायचं. त्यानंतर मग असं काम करायचं.
जर कसं काम करतो त्याला ते ते तुझी आयशी राहते ते बारीक होते ओले पण गेले तर मध्ये असं ते जास्त म्हणजे समजतं. ह्याला चेक करताना पट्टी वगैरे काय सर 5 सेंटीमीटर घेतले बघा त्यांनी. हे पाहिजे गेल्या स्टिक आहेत ना ते 5 सेंटीमीटरचे. चार कपडे झाले ए करताना परफेक्ट करू का बरोबर आहे. बघायचं काय 8 सेंटीमीटर आहे मला जाऊन असं दोन बाजू कट तिरका काप घेतलाय दोन्ही तोंड तिरका छाट आपण का कलमाला छाट लावतो आपल्याला हे साडेसात दोन सेंटर सेंटरला जोडायचे दोन्ही दोघा सेंटर आता ही काणी तुटू नये आपली हे विसरू नये त्यासाठी आपल्याला हे खालच्या अजून स्टिक लावायची अशी ती लावताना दोन लावतो का स्टिक करायची कट करायचं इथं कट करायचं इथं कट करायचं असं आणि ते जसं आपण खोल गेलं तर कट करायचं आलं का बरोबर सध्या म्हणजे आपण याला आपण
त्या वरच्या ज्या स्टिक आहेत ना त्या अडकवासाठी केलेल्या आहेत बघा. सध्या का 60 नंतर बाजू पॅक करायचं.